नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही शेतकरी असाल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला दुसऱ्याच्या शेतामधून पाईपलाईन टाकून घ्यायची असेल आणि ती पाईपलाईन टाकत असताना जर तुम्हाला काही समोरच्या शेतकऱ्याने किंवा शेजारच्या शेतकऱ्याने हरकत अडथळा केला असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या कायदेशीर मार्गाने तुमच्या शेतामध्ये आणि त्या दुसऱ्याच्या शेतामध्ये पाईपलाईन टाकून देऊ शकता या संदर्भात उपयुक्त असं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, सर्वजण शेतकरी असल्यामुळे प्रत्येकाला शेतीचं उत्पन्न वाढवून घेण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी लागते. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या शेतामधून जर पाणी आणायचं असेल, शेतामध्ये जर दुसऱ्या ठिकाणाहून पाणी आणायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पाईपलाईन केल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. परंतु असं करताना तुम्ही काय काय प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता हे तुम्ही करण्यासाठी बांधील असतात किंवा तुमच्यावरती बंधनकारक आहे या संदर्भात बऱ्याच लोकांना माहिती नसते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शेतात पाणी आणायचं असेल किंवा तुमच्या शेतातून तुमच्या दुसऱ्या शेतामध्ये जर पाईपलाईन घेऊन जायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये महत्वाची अट म्हणजे अशी की तुमच्या सातबाऱ्या उतार्यावर विहिरीची नोंद असली पाहिजे किंवा बोरवेलची नोंद असली पाहिजे किंवा जो काही पाण्याचा सोर्स असेल त्याची नोंद तुमच्या सातबाऱ्या उतार्यावर असली पाहिजे. ती नोंद झाल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दुसऱ्या ठिकाणाहून पाणी आणायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करू शकतात परवानगी मिळण्यासाठी. तहसीलदार साहेबांकडे अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार त्या ठिकाणी येऊन चौकशी करतात आणि चौकशी केल्यानंतर जर त्यांना योग्य वाटलं, कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जर त्यांना योग्य वाटलं तर मात्र तुम्हाला ते परवानगीही देऊ शकतात. परवानगी देत असताना तहसीलदार यांना जर जाणवत असेल की ज्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातून तुम्हाला पाईपलाईन टाकून घ्यायची आहे, जर ती पाईपलाईन टाकत असताना जर त्या समोरच्या शेतकऱ्याचं काही नुकसान होत असेल तर ती नुकसान भरपाई देण्याची जर तुमची तयारी असेल तर मात्र तहसीलदार तुमचा अर्ज हा मंजूर करतात. परंतु जर तुम्ही नुकसान भरपाई देण्यासाठी तयार नसाल तर ज्या वेळेस त्या शेतकऱ्याचं पीक हे निघेल, म्हणजे ज्या दिवशी त्याचं शेत हे रिकामं असेल किंवा मोकळं असेल त्यावेळेस तुम्ही तिथून पाईपलाईन टाकून घेण्यासाठी तयार असलं पाहिजे. यासाठी महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेस तहसीलदार ती परवानगी देतात, परवानगी देत असताना ज्या काही अटी आणि शर्ती तुम्हाला त्या आदेशामध्ये देतील त्या अटी आणि शर्तींचं तंतोतंत आणि काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी ही तुमची असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कोणी शेतकऱ्याला तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध अपील करायचं असेल तर ते अपील करण्याची कोणतीही तरतूद नाही, परंतु त्या आदेशावरती पुनर्विलोकन म्हणजे रिव्हिजन दाखल करण्याचा अधिकार हा तुम्हाला असेल. म्हणजे तहसीलदार यांनी दिलेला आदेश हा अंतिम आदेश समजला जातो. म्हणजे त्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयामध्ये किंवा कुठेही सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांच्याकडे अपील करण्याची तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही. त्यामुळे जर समोरचा शेतकरी जर हरकत करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण कोणती कायदेशीर कारवाई करावी त्या स्वरूपाची माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात.